सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूची घटना घडली आहे। जालना पोलीस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के वय वर्ष 38 राहणार गिरोली खुर्द तालुका देऊळगाव राजा यांचा मृतदेह त्यांच्या स्विफ्ट डिझायरमध्ये आढळून आला। ही बातमी सर्वप्रथम सिटी न्यूजने प्रसारित केली। सदर घटना 30 मार्च रोजी देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरच्या वन विभागाच्या जागेत उघडकीस आली। पोलीस सूत्रांनुसार सिटी न्यूजच्या हाती लागलेल्या धक्कादायक माहितीनुसार मृतक ज्ञानेश्वर म्हस्के आणि आरोपी माजी सरपंच पती बाबासाहेब म्हस्के यांची मैत्री होती। मात्र बाबासाहेबांनी या मैत्रीचा गैरफायदा घेत ज्ञानेश्वर यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले। या नात्यातील अडसर दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी निर्गुण कट रचत ज्ञानेश्वर यांचा खून करण्याचा घाट घातला। बाबासाहेब म्हस्के याने जालना येथील कुख्यात गुंड टायगरला 5 ते 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती। 29 मार्च रोजी रात्री बाबासाहेबने ज्ञानेश्वर म्हस्के यांना देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल अंबर येथे बोलावले। दारू पाजून गाफील करत 2 सुपारीबाज गुंडांच्या मदतीने गळा आवळून त्यांची निर्गुण हत्या केली। त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून आरोपींनी तो आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वन विभागाच्या जागेत सोडून दिला आणि पसार झाले। बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि देऊळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाचा झपाट्याने तपास करत काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या। तपासादरम्यान अनैतिक संबंध आणि सुपारी किलिंगचे धक्कादायक वास्तव उघड झाले। जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।